मागील व्हिडिओमध्ये आपण डाउनलोड केलेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रिंट कशा व किती प्रमाणात काढायच्या, उत्तरपत्रिकांवर उत्तरे कशी लिहायची, उत्तरपत्रिका YCMOU पोर्टलवर कशा अपलोड करायच्या याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण असाइनमेंट किती तारीखपर्यंत YCM पोर्टलवर सबमिट करायच्या, असाइनमेंट सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी चेक करायच्या, असाइनमेंट रिजेक्ट झाल्या तर त्या पुन्हा कशा अपलोड करायच्या याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर फ्रेंड्स, आपल्या लिहिलेल्या आन्सर शीट म्हणजेच असाइनमेंट युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर सर्व विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत अपलोड करायचे ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. ही सबमिशन डेट वाढवण्याची शक्यता असू शकते. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रिकेच्या प्रत्येक पेजवर तुमची सही म्हणजेच विद्यार्थ्याची स्वतःची सही असली पाहिजे. असाइनमेंट सबमिट केल्यानंतर त्यांचे चेकिंग हे समंत्रकांकडून केले जाणार आहे. आपण असाइनमेंट सबमिट केल्यावर स्टेटसमध्ये अपलोडेड असं ऑप्शन दाखवेल. याचाच अर्थ तुमची असाइनमेंट सबमिट झालेली आहे व त्याचे चेकिंग होणार आहे. जर विद्यार्थ्यांना सबमिट केलेले असाइनमेंट योग्य असेल म्हणजेच त्याच विषयाची उत्तरपत्रिका विद्यापीठाने दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सबमिट झालेली असेल तर स्टेटसमध्ये व्हेरीफाईड असे दाखवेल. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नाचे उत्तर योग्य असेल व तुमची असाइनमेंट समंत्रकांनी तपासलेली असेल तर स्टेटसमध्ये व्हॅल्यू असे येईल. याचा अर्थ तुमची असाइनमेंट ऑनलाईन तपासलेली आहे व तुम्ही असाइनमेंटमध्ये पास झालेले आहात. या उलट म्हणजेच जर विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले असाइनमेंट योग्य नसेल म्हणजेच उदाहरणार्थ GKN 101 या ठिकाणी HEN 101 या विषयाची उत्तरपत्रिका सबमिट केलेली असेल तर स्टेटसमध्ये रिजेक्टेड असे दाखवेल. संबंधित विषयाचे उत्तर कमी लिहिलेले असेल तरी आपली उत्तरपत्रिका रिजेक्ट होऊ शकते. पण घाबरू नका फ्रेंड्स, आपल्याला संबंधित विषयाच्या समोर रिजेक्टेड असा स्टेटस दाखवल्यास आपल्याला उत्तरपत्रिका पुन्हा सबमिट करता येईल. रिजेक्टेड या ऑप्शनवर क्लिक करावे. या ठिकाणी आपली असाइनमेंट रिजेक्ट का झाली हे देखील समजेल. हे नवीन बदल करून आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून आपली नवीन उत्तरपत्रिका सबमिट करावी लागेल. अशा प्रकारे असाइनमेंट सबमिट केल्यावर जोपर्यंत आपल्या स्टेटसमध्ये व्हॅल्यूड असे दाखवत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकवर आपल्या PRN नंबर व न्यू पासवर्डद्वारे साइन इन करून आपला स्टेटस चेक करत राहावा. होम असाइनमेंट बद्दल डिटेलमध्ये माहितीची आपली ही सिरीज पूर्ण झालेली आहे. होम असाइनमेंट सबमिट करणे इम्पॉर्टंट का आहे हे आपल्याला सिरीज मधील पार्ट 1 मध्ये दाखवले आहे. होम असाइनमेंटसाठी रजिस्ट्रेशन कसे करायचे व आन्सर शीट, क्वेश्चन पेपर कसा डाउनलोड करायचा याची डिटेलमधील माहिती आपल्या सिरीज मधील पार्ट 2 मध्ये आहे. होम असाइनमेंट कसे लिहायचे व ते युनिव्हर्सिटी पोर्टलवर कसे अपलोड करायचे ह्याची डिटेलमध्ये माहिती आपल्या सिरीज मधील पार्ट 3 मध्ये आहे. तर होम असाइनमेंट संदर्भातील सर्व व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेली आहे. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर पोस्ट करत असतो. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या असाइनमेंट विषयी काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. जर ते YCMOU मध्ये शिकत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरू शकतो. नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.